नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या YouTube चॅनलवर. आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक टेस्ट सिरीजच्या स्वरूपात म्हणजे जसं काही पोलच्या स्वरूपात आपण हे क्वेश्चन आन्सर घेत आहोत. आज आपण 50 प्रश्न पाहणार आहेत. 50 पैकी तुम्हाला 45 प्रश्नांची उत्तर देऊन दाखवायची आणि प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 10 सेकंद मिळणार आहेत आणि 10 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि असे पूर्ण 50 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात, 50 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत पहा, तुमचा अभ्यास किती झाला हे या लेक्चर मधून तुम्हाला समजून जाईल. तर मग आपण प्रश्नांकडे वळूया. त्या अगोदर जे कोणी नवीन विद्यार्थी असतील आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल ते प्रेस करून घ्या. तर मग चला आपण प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, डेसिबल या एककाने काय मोजतात? 10 सेकंद चालू झाले तुमचे. डेसिबल या एककाने काय मोजतात? तर डेसिबल या एककाने ध्वनीची तीव्रता मोजतात. दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 10 सेकंदाचा टाइम चालू झालाय. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. अजिंठा लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येते, बरोबर. पुढचा प्रश्न पाहू आपण. तिसरा प्रश्न आहे, डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्वाचे आहे. तर कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे डोळ्याच्या आरोग्यासाठी ते तुम्हाला 10 सेकंदात सांगायचं आहे. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे? तर त्यासाठी तुम्हाला ए जीवनसत्व महत्वाचं आहे. चौथा प्रश्न, वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर तो कोणी लावला ते तुम्हाला 10 सेकंदात सांगायचं आहे. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी लावलेला होता. तर कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्या, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच मिळत राहतील, नोटिफिकेशन मिळत राहील. पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ती कशाने झाली तुम्हाला 10 सेकंदात सांगायचे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ती झाली भ्रंशमूलक उद्रेकाने झाली होती. महाराष्ट्र पठाराची निर्मिती भ्रंशमूलक उद्रेकाने झाली होती. सहावा प्रश्न आहे, हायड्रोजन सल्फाइड हा टिंबटिंब आहे, तर तो काय आहे ते तुम्हाला 10 सेकंदात सांगायचं आहे. उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देत चला. तो आहे शपनक. हायड्रोजन सल्फाइड हा शपनक आहे. सातवा प्रश्न आहे, जागतिक महिला दिन या दिवशी साजरा केला जातो, तर तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते 10 सेकंदात सांगायचे. तर जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जात असतो. आठवा प्रश्न, 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते ते तुम्हाला सांगायचंय कमेंट मध्ये. तर 14 बँकांचे 19 जुलै 1969 साली बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. म्हणजे ज्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण हे 19 जुलै 1969 ला करण्यात आलं होतं. हे ज्या डेट्स आहेत, डेट्सच्या ऐवजी म्हणा 1969 ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. नववा प्रश्न आहे, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला? तर तो कोणी तयार केला ते तुम्हाला इथं सांगायचंय. परम 800 हा महासंगणक, परम 8000 परम 8000 हा महासंगणक डॉक्टर विजय भाटकर यांनी तयार केलेला होता. 10वा प्रश्न, वि.वा. शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते? तर वि.वा. शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते ते तुम्हाला सांगायचंय. 10 सेकंदाचा तुमच्याकडे टाइम आहे.
या 10 सेकंदात तुम्हाला विवा शिरवाडकरांचं टोपण नाव सांगायचंय. तर ते आहे कुसुमाग्रज, हे त्यांचं टोपण नाव होतं विवा शिरवाडकरांचं. 11वा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला पुढच्या 10 सेकंदात सांगायचंय. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय तर ते जे काही मुख्यालय आहे संयुक्त राष्ट्र संघाचं ते न्यूयॉर्क मध्ये येतं. 12वा प्रश्न, भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावणार आहे? तर भारतातील जी प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन आहे ती कोणत्या 2 शहरांमध्ये धावणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ती धावणार आहे मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरांदरम्यान ती धावणार आहे. मुंबई महाराष्ट्रात आणि अहमदाबाद गुजरातमध्ये. तर 2 राज्यांमध्ये ही धावणार आहे. असंही राज्य सुद्धा तुम्हाला विचारले जाते कोणकोणत्या राज्यांमध्ये धावणार आहे. तर पुढचा प्रश्न पाहू. 13वा प्रश्न, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? आता विशाळगड हा कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. विशाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो. असे अनेक जे काही किल्ले असतील त्यांची सुद्धा तुम्ही माहिती घेऊन ठेवा, कारण की पोलीस भरतीला या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि याच्यावर एखाद 2 प्रश्न तुम्हाला विचारलाच जातो. तर पुढचा प्रश्न पाहू. 14वा प्रश्न, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्हाला 10 सेकंदात सांगायचं आहे. माथेरान हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं. माथेरान जे थंड हवेचं ठिकाण आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये येतं. 15वा प्रश्न आहे, सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सन 1885 मध्ये जी पहिली राष्ट्रीय सभा झाली होती त्याचे अध्यक्ष कोण होते ते तुम्हाला सांगायचंय. 1885 मध्ये जी राष्ट्रीय सभा झाली होती तर त्याचे जे काही अध्यक्ष होते ते उमेशचंद्र बॅनर्जी होते. 16वा प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर ती कोणी केली ते सांगा. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. आणि कोणी कोणी काय काय स्थापना केल्या, त्यांचे कार्य काय होते, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला या लक्षात ठेवायच्या आहे. आपण प्रत्येक याच्यावर एक लेक्चर घेणारच आहोत मागं, पण आता आपण हे प्रश्नांच्या स्वरूपात आपण स्वरूप समजून घेतोय की पोलीस भरतीत कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात ते स्वरूप आपण ह्या प्रश्नांच्या द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फुल लेंथ टेस्ट सिरीज आणि आपल्या लेक्चर्स मिळतील. 17वा प्रश्न पाहू. मराठा व केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? तर कोण संबंधित आहे ते तुम्हाला 10 सेकंदात सांगायचं आहे. मराठा व केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? तर मराठा व केसरी या वृत्तपत्राशी लोकमान्य टिळक हे संबंधित आहे. 18वा प्रश्न आहे, मोर्ले मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? जी मोर्ले मिंटो सुधारणा होती ती कोणत्या कायद्याशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. कोणत्या वर्षीचा जो कायदा होता मोर्ले मिंटो? तर मोर्ले मिंटो हा जो कायदा होता हा 1909 चा होता. 19वा प्रश्न, पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिली जी गोलमेज परिषद झाली होती त्यावेळी, आणि ती केव्हा झाली होती हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर पहिल्या गोलमेज परिषदेवेळी लॉर्ड आर्विन हे त्याचे व्हाईसरॉय होते त्यावेळेचे.
त्यावेळेचे पहिले गोलमेज परिषदेवेळेचे भारताचे. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? तर तो कोणी स्वीकृत केला ते तुम्हाला सांगायचं आहे. कोणत्या तारखेला स्वीकृत झाला राष्ट्रीय ध्वज ते सांगायचंय. तर तो झाला 22 जुलै 1947 ला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला गेला होता. 21वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? तर ते कशाशी संबंधित आहे ते तुम्हाला 10 सेकंदात सांगायचंय. भारतीय राज्यघटनेचे कलम कशाशी संबंधित आहे? तर ते आहे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार, याच्याशी ते संबंधित आहे कलम 25. आणि असेच किती अधिकार आहेत आपले? संपत्तीचे अधिकार, समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, आणि हे सगळे अधिकार जे काही आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते कलम विचारले गेलेले आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करत असणार त्याच्यात ते तुम्हाला येतीलच, तर त्याच्यावर आपण सेपरेट लेक्चर घेऊ. 22वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? तर ते कोणतं कलम आहे जे राष्ट्रपतींच्या अध्यादेशाशी संबंधित आहे ते तुम्हाला सांगायचं आहे इथं. तर ते कलम आहे 123. 123 हे जे कलम आहे ते राष्ट्रपतींच्या अध्यादेशाशी संबंधित आहे. 23वा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला सांगायचे आहेत. 1953 मध्ये गठीत झालं होतं राज्य पुनर्रचना आयोग. त्याचे अध्यक्ष होते फाजल अली. 3 नंबरचा ऑप्शन, फाजल अली हे त्याचे अध्यक्ष होते. आता त्याचे कोणते कोणते सदस्य होते, काय काय होते, त्याचा निष्कर्ष काय होता, त्या आयोगाचा शिफारसी काय होत्या ते तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. 24वा प्रश्न, भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते ते तुम्हाला सांगायचंय. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि त्याचे सदस्य कोण होते ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, किंवा किती सदस्य होते एवढं जरी सांगितलं तरी चालेल. 25वा प्रश्न आहे, मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे? तर मूलभूत अधिकारांचा समावेश कोणत्या भागात केला आहे ते तुम्हाला सांगायचंय. तर ते 3ऱ्या भागामध्ये केलेला आहे. मूलभूत अधिकारांचा समावेश 3ऱ्या भागामध्ये केलेला आहे. आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे मार्गदर्शक तत्वे त्यांचा कोणत्या याच्यात समावेश केलेला आहे, मूलभूत कर्तव्य यांचा कोणत्या भागात समावेश केलेला आहे, हे सगळं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि याचे उत्तरही सांगायचे आहेत. आणि जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या खाली लाल बटन असेल, सबस्क्राईब लिहिलं असेल त्याला दाबायचंय, प्रेस करायचंय. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल, घंटी असेल ती प्रेस करायची आणि तुम्हाला त्याच्याने नवीन येणारे लेक्चर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. पुढचा प्रश्न पाहू. 26वा प्रश्न आहे, आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण टिंबटिंब हे आहे. तर काय आहे ते परिमाण ते तुम्हाला सांगायचं आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचं. तर ते आहे डेसिबल. याच्या अगोदर सुद्धा आपला हा प्रश्न झालेला आहे आणि आता परत रिपीट घेतलेला आहे, फक्त वेगळ्या याच्यानुसार म्हणजे भाषा त्याची चेंज करून तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं की कोणता प्रश्न कसा विचारला जाईल हे सुद्धा तुम्ही अनालिसिस करू शकता. 27वा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तर कोणते आहे ते सांगायचे तुम्हाला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तर कोणते आहे ते? राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने.
आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. 28वा प्रश्न आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. तर कोणाला मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातं ते तुम्ही मला सांगायचंय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. 29वा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते तुम्ही सांगा. दादासाहेब फाळके पुरस्कार हा कशाशी संबंधित आहे. 4 ऑप्शन दिलेत, त्याच्यामध्ये तुम्ही निवडू शकता. तर तो आहे चित्रपटाशी संबंधित आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो चित्रपटाशी संबंधित आहे. 30वा प्रश्न आहे, गांधीजींनी भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला होता. तर गांधीजींनी जे भारत छोडोचा नारा होता तो कोणत्या वर्षी दिलेला होता ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर 10 सेकंदाचा टाइम तुमचा स्टार्ट झालेला आहे. तर कोणत्या वर्षी दिलेला होता. 1942 मध्ये गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिलेला होता. 31वा प्रश्न, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ती कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. ती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. पितळखोरा लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यात आहे. 32वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते. जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यात कोण सेनापती होते खालीलप्रमाणे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ते होते हंबीरराव मोहिते, हे अष्टप्रधान मंडळात सेनापती होते. 33वा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात. तर तो कोणत्या तारखेला साजरा करतात ते तुम्ही सांगायचंय मला. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात. तो करतात 28 फेब्रुवारी साजरा करतात. 34वा प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते. तर ती कोणत्या प्रकारे केली जाते ते तुम्हाला सांगायचं आहे. राष्ट्रपतींची जी निवडणूक आहे ती कोणत्या प्रकारे केली जाते. तर ती केली जाते अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते. 35वा प्रश्न आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला. तर तो कोणी लिहिला ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. तो लिहिलेला आहे कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे. 36वा प्रश्न आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे. 10 सेकंद देतोय तुम्हाला. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे ते तुम्हाला सांगायचंय. तर ती नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुण्याला आहे. 37वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात टिंबटिंब प्रशासकीय विभाग आहेत. तर किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रात ते तुम्हाला सांगायचं आहे. 10 सेकंद तुम्हाला पुरेसा असतो वेळ. भरपूर टाइम भेटतोय 10 सेकंद म्हटल्यानंतर. तर महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर ते कोणते कोणते प्रशासकीय विभाग आहेत ते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. 38वा प्रश्न आहे, राधानगरी धरण टिंबटिंब नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे राधानगरी धरण हे तुम्हाला सांगायचंय. राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं आहे. 39वा प्रश्न आहे, फेसबुकचे संस्थापक कोण. तर फेसबुकचे संस्थापक कोण आहेत ते तुम्हाला सांगायचंय कमेंट मध्ये. फेसबुकचे संस्थापक हे मार्क झुकेरबर्ग होते आहेत. आणि इतर जे काही सोशल मीडियाच्या साइट्स आहेत त्यांचे संस्थापक कोण कोण आहेत ते मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचं आहे.
40वा प्रश्न आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर कोणता सत्याग्रह केला ते तुम्हाला सांगायचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर तो केला होता बारडोलीचा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला होता. 41वा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? तर ते कोणते होते ते तुम्हाला सांगायचे. आझाद हिंद सेना जी होती त्याचे ब्रीदवाक्य कोणते होते ते तुम्हाला सांगायचे इथं. तर आझाद हिंद सेनेचं जे ब्रीदवाक्य होतं ते विश्वास, एकता, बलिदान हे होतं. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली होती आणि ती कधी झाली होती हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचे निश्चित. 42वा प्रश्न, नंतर टिंबटिंब नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. तर कशानंतर लगेच झालं होतं जालियनवाला बाग हत्याकांड हे सांगा आणि कधी झालं होतं ते पण सांगून द्यायचं. तर तो रौलट कायदा जेव्हा झाला होता त्याच्यानंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड हे झालेलं होतं. आणि ते कधी झालं होतं आणि कशामुळे झालं होतं त्याच्या मागची कारण काय काय होती ते तुम्ही मला सांगायचंय खाली. 43वा प्रश्न, शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? तर कोण होते ते तुम्ही सांगा. शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? शीख धर्माचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह हे होते. 44वा प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण? 10 सेकंद चालू होत आहेत. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण आहे? कोणाला म्हटलं जातं मार्टिन ल्युथर किंग? तर ते महात्मा फुलेंना मार्टिन ल्युथर किंग असं म्हटलं जातं. 45वा प्रश्न, मॅकमोहन रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे? तर ती कोणत्या देशांदरम्यान आहे मॅकमोहन रेषा हे तुम्हाला इथं सांगायचंय. तर मॅकमोहन रेषा ही भारत चीनच्या दरम्यान आहे. आणि अजून आपल्या भारताला लागून ज्या ज्या सीमा आहेत तर त्यांच्या ज्या रेषा आहेत त्यांना काय काय कोणते कोणते नाव दिले गेलेले ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. प्रत्येकाने कमेंट्स करायचे, प्रत्येकाने उत्तर द्यायचे आणि 50 पैकी किती पडतात हे प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे, जेणेकरून मलाही समजेल की किती मुलं सिरियसली क्वेश्चनचं आन्सर पाहत आहेत. 46वा प्रश्न, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तुमच्याकडे 10 सेकंद आहेत आणि भरपूर टाइम असतो 10 सेकंद म्हणजे उत्तर देण्यासाठी. तर संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. 47वा प्रश्न आहे, बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? तर कोणी दिलं होतं नाव बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज हे नाव कोणी दिलेलं होतं? तर ते दिलेलं होतं पंडित नेहरूंनी. हे बलवंतराव जी समिती होती त्यांच्या ज्या शिफारसी केलेल्या होत्या त्याला पंचायत राज असं नाव पंडित नेहरूंनी दिलेलं होतं. 48वा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरले. आता ते कुठं भरलं होतं ते तुम्हाला सांगायचंय. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठं भरलं होतं? तर ते भरलं होतं मुंबईला भरलेलं होतं. राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन होतं ते मुंबईला भरलं होतं. पण त्याची जी अगोदर नियोजित जागा होती ती कुठं होती ते तुम्हाला सांगायचंय. कशामुळे ते मुंबईला भरवलं गेलं ते पण सांगायचं आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते जे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलंच आहे, पण तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि कधी भरलं गेलं, कधी भरलं राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन ते सुद्धा तुम्ही सांगायचंय. पुढचा प्रश्न पाहू आपण. 49वा प्रश्न आहे, अॅनी बेझंट व टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली. आता कोण होते त्यांच्यासोबत अॅनी बेझंट सोबत ते तुम्हाला इथे सांगायचंय. तर ते होते लोकमान्य टिळक.
अॅनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ सुरू केली होती. 50वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती आहेत? म्हणजे किती जागा आहेत ते तुम्हाला सांगायचे लोकसभेकरिता. तर त्या आहेत 48 जागा आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेकरिता किती? 48 जागा आहेत. आणि राज्यसभेसाठी किती जागा आहेत? महाराष्ट्रातल्या विधान परिषदेसाठी आणि विधानसभेसाठी किती जागा आहेत ते तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि जे कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांनी खाली लाल अक्षरात सबस्क्राईब नाव दिसत असेल त्याला प्रेस करायचं आहे, बाजूला बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करायचं आणि ऑल सिलेक्ट करायचं, डार्क बेल आयकॉन असेल तिला सिलेक्ट करायचं, जेणेकरून असे जे नवनवीन व्हिडिओ आहेत, लेक्चर्स आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळत राहील. आणि ज्यांना कोणी किती मार्क 50 पैकी किती मार्क्स मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास किती होतोय ते तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज मधून समजून येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.